योद्धा न्यूज मराठी। पूरग्रस्तांना मदतीचा हात। आमदार बाबाजी शेठ काळे यांचे चिरंजीव मृण्मय काळे यांच्याकडून औदरमध्ये गृहोपयोगी साहित्याचे वाटप। खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांचे चिरंजीव युवा नेते मृण्मय काळे साहेब यांनी नुकतीच औदर गावातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ज्या कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे आणि ज्यांची रोजीरोटी पूर्णपणे ठप्प झाली आहे अशा अत्यंत गरजू कुटुंबांना यावेळी गृहोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करून धीर देण्यात आला। प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी आणि संवाद। औदर परिसराला पुराचा मोठा फटका बसल्याची माहिती मिळताच मृण्मय काळे साहेब यांनी तातडीने बाधित क्षेत्राचा दौरा केला। केवळ औपचारिक भेट न देता त्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त कुटुंबांच्या घरात व वस्त्यांवर जाऊन त्यांची विचारपूस केली। या संकटाच्या काळात आमदार बाबाजी शेठ काळे आणि आम्ही संपूर्ण काळे परिवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला। रोजीरोटी गमावलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत। पुराच्या पाण्याचा वेढा बसल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून रोजचे अन्न शिजवणेही कठीण झाले होते। हीच भीषण परिस्थिती ओळखून मृण्मय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गृहोपयोगी सामान किटचे वाटप करण्यात आले। या किटमध्ये दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारे अन्नधान्य आणि इतर साहित्याचा समावेश होता। संकट कितीही मोठे असले तरी त्यावर मात करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। तालुक्यातील एकही पूरग्रस्त कुटुंब मदतीशिवाय वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत। मृण्मय काळे। नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान। अचानक आलेल्या या संकटामुळे हतबल झालेल्या आणि रोजीरोटी चालवण्यास असमर्थ ठरलेल्या कुटुंबांना जेव्हा ही मोलाची मदत मिळाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते। प्रशासकीय मदतीची वाट न पाहता लोकप्रतिनिधींच्या वतीने तातडीने मिळालेल्या या आधारामुळे अनेक नागरिकांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू तरळले। हा क्षण उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी अत्यंत भावुक आणि दुर्मिळ असा होता। या मदत कार्यप्रसंगी खेड तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि औदरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मृण्मय काळे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचं कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी सुरेखा कडलक यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।